बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील हे तुम्हाला लगेच कसं कळलं? म्हणजे काय लॉजिक आहे? लॉजिक तर असावंच लागतं राजकारणामध्ये हा. की भविष्यामध्ये या राज्यात आपल्या आसपास काय घडू शकेल याचा अंदाज बांधावा लागतो. गेल्या काही काळापासून तुम्हीच सांगता की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊ शकतात, दिल्ली त्यांची वाट पाहत आहे, कदाचित ते पुढले प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत. आणि एक खरं आहे की दिल्लीमध्ये कॅबिनेटमध्ये आता ताकदीची माणसंच नाही आहेत. तुम्ही पाहता काय गोंधळ आहे. अर्थमंत्री, अर्थ खातं, शिक्षण खातं, संरक्षण खातं, म्हणजे कोणत्याही महत्वाच्या खात्याला नेतृत्वच नाही. आम्ही अनेक टोलेजंग माणसं पाहिलेली आहेत. मग ते सरकार काँग्रेसचं असेल किंवा काही काळ जनता पक्षाचं सरकार होतं. काय एक एक माणसं होती. यशवंतराव चव्हाण, जगजीवन राम, अर्जुन सिंग, शरद पवार, स्वर्ण सिंग, बरं का. तुम्ही अशी नावं घ्या, महान माणसं. म्हणजे ती त्या लालबहादूर शास्त्री, माधवराव महाराज शिंदे, अशी सगळे मोठे मोठे माणसं नेतृत्व केलं आहे आपापल्या. नरसिंह राव शिक्षण मंत्री होते, बरं का, स्वतः रावसाहेब. आता काय हो, कोण निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेचे अक्षरशः मातेरे करून टाकलं. धर्मेंद्र प्रधान यांचा काय अनुभव आहे? ज्या खात्याची धुरा शिक्षण खात्याची सुरुवातीला मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी सांभाळलेली आहे. ते तुमचे आताचे कायदा मंत्री आहेत किरण रिजिजूजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या खुर्चीवर बसले कायदा मंत्री म्हणून आणि देशाला एक दिशा दिली. त्या कायदा मंत्री पदावरती कोण बसले आहेत? त्याच्यावरती इतर सुद्धा अनेक नेते त्या काळात देऊन गेले. हरिभाऊ गोखले होते चांगले कायदा मंत्री, बरं. त्यानंतर अनेक महत्वाचे लोक त्या. पण किरण रिजिजूचा आणि कायदा मंत्री पदाची तुम्ही तुलना करू शकता? त्याच्या आधी कोणते अर्जुन मेघवाल नावाची गोष्ट कायदा मंत्री देशाचे, ते जाऊन त्या सरन्यायाधीशांबरोबर इंग्लंडमध्ये बॅडमिंटन खेळतात. तुम्हाला सुचवायचं काय देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावे? म्हणजे मला तर असं विचारायचं की एवढं प्रेम कसं उतू आलं ज्या फडणवीसांनी तुमचे आमदारच फोडले. 40 आमदार जे आहेत त्यांचा महत्वाचा रोल होता. आणि तुम्ही आज फडणवीस हे जर पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद आहे असं. नाही, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या तेव्हाही आम्ही आनंद व्यक्त केला होता. शरद पवारांच्या आमची त्या काळामध्ये विरोधाचा सामना चालायचा, तेव्हाही जरी मराठी माणूस प्रधानमंत्री झाला तर आम्ही स्वागतच करू. कधी काळी वाटलं नितीन गडकरी होती तेव्हाही आम्ही म्हटलं स्वागत करू. मग फडणवीस असले तरी स्वागत. त्यांनी जाऊन दावा ठोकायला पाहिजे. असं काय सहज गळ्यात माळ पडत नाही ना.